चावी ठेवून निघून जातात त्यांच्या कामाला. आम्ही आमचं जातोय, आमची कामं करीतो आणि निघतो. अहो कधी सणासुदीला न मागता आमच्या त्या अकाउंटला एक्स्ट्राचा पगार टाकीत्यात. सणासुदीला साड्या घेत्यात, आमच्या पोरांना कापड चोपडं घेत्यात, त्यांना खायला पियाला देत्यात, बर्थडेला केक पाठवत्यात, पिझ्झे पाठवत्यात. एवढं सगळं करतात आमच्यासाठी आणि त्यांना असं आपण सांगायचं का एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्या म्हणून. काय बोलता तुम्ही? 15 चपात्या करते मी त्या बरुवे बाईंकडे, 15 चपात्या, कधी कधी 5 जास्तीच्या करीते, पण त्या मला विचारत नाही का केल्या. मी पण करीते. आमचं आपुलकीचं नातं आहे हो. पाहुणी रावळी येत्यात ऐन वेळेला, मग जेवायला लागत. एकटाच त्यांना काम नको, बिचारा काम धंद्यावर नाही येतात दिवसभर थकून बागून. त्याच्यासाठी मी बनवते ना. ते आम्हाला विचारत्या काय केल्या आणि ना मी त्यांना सांगते का मी केल्या म्हणून. काय बोलता तुम्ही? आणि तुम्ही म्हणता खुशाल का तुम्ही एक्स्ट्राची कामं करायची, त्याचे पैसे घ्यायचे. काय तुम्ही मावशी बरोबर बोलता. आता मी ज्या बाईकडे काम करतो ना, त्या बाई 2 मुलं असतात, ती दोघे अमेरिकेत असतात. मी काळजी घेते, 12 वर्ष काम करते. माझ्या पिंट्या घालू ना, तर त्यांनी त्याचं ऍडमिशन करून दिल्यानी, त्यांनी थंय सांगितल्यानी माझ्याकडे काम करता, मी ओळखतं. मग हे माझ्या पिंट्याक ऍडमिशन मिळालं माहिती आहे शाळेत. आणि माका वाढदिवसात 3000ची साडी घेतली. 3000ची. आणि तुमका माहित आहे माझ्या पिंट्याच्या नावावर 1 लाखाची एफडी केल्या त्या बाय. 1 लाखाची साहेबांनो. आणि ती इन्शुअर पण काढलेली त्यांनी. मेडिकल ती पण काढलेली त्यांनी. हा ती पण काढलेली माहिती आहे. त्यांका कसा सांगतला हो, तुमचे ते पैसे संपले, वेळ संपली, टॉपअप मारा मग मी काम करते. बरं वाटतं काय? नाही. एक बात समझ लीजिए, ना बीमारी दुनिया से कहीं जाने वाली है और ना ही हॉस्पिटल के खर्चे. बस आपको ये सोचना होगा कि हॉस्पिटल का बिल कौन भरेगा, आप